नमस्कार शेतकरी मित्रांनो, चला तर आपण आज हरळीला औषध मारणार आहोत. 15 दिवसात हरळीचा नायनाट करण्यासाठी आपण घेतलेलं आहे. साठी आपण 1 ओंजळ मीठ घेतलेलं आहे आणि ते मीठ मी या मग्ग्यात आता पाण्यात विरघळून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत बाउंड ऑफ हर्बिसाइड. याचा आपल्याला 200 ml टाकायचं आहे. आपल्याकडे हे झाकण आहे तर हे 75 ml चं आहे. तर आपण 2 वेळेस हे झाकण फुल भरून आणि नंतर ही दुसरी जी लाईन आहे ती 50 ml ची आपण भरणार आहोत. आणि हे आहे एव्हरफास्ट हर्बिसाइड. तर हे आपल्याला फक्त 10 ml च टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण एक इथे लिंबू कट करून घेणार आहोत आणि तो पिळून घेणार आहोत. आणि पंप आपण 16 ml चा आपला पंप आहे, तर 16 लिटरचा आपला पंप आहे, तर तो सर्व आपण भरून घेणार आहोत. गळलेलं मीठ आपण याच्यात टाकून घेत आहोत. बघू शकता मीठ अजून तसंच आहे. आपण मोठं मीठ घेतल्यामुळे अजून थोडंसं विरघळलेलं नाहीये, ते विरघळून जाईल आता. बाउंड ऑफचं 75 ml चं आपण एक झाकण इथं भरून घेतलेलं आहे, ते ओतून घेऊयात. आणि अशाच प्रकारे दुसरं आणि तिसरं 50 ml, दुसरं 75 आणि तिसरं 50 ml चं भरून आपण त्याच्यात ओतणार आहोत. फास्टचं आपण 10 ml चं झाकण भरून घेतलेलं आहे आणि आपण ते आता त्यात ओतून देऊ. आणि आता पूर्ण पंप आपण फुल भरून घेऊ. त्याच्या अगोदर आपण कापलेला आहे ते लिंबू ठेवलेला आहे, तर तो लिंबू आपण पिळून घेऊ आता त्याच्यात. चांगला रसाळ लिंबू घ्यायचा आणि पिळून घ्यायचा आहे. पूर्णपणे व्यवस्थित सगळा रस त्याच्यात गेला पाहिजे. पंप आपण फुल एकदम झाकणापर्यंत भरून घेतलेला आहे. ही हरळ आपण फवारून घेणार आहोत. आपला हा पंप इलेक्ट्रिक आहे. आता आपण फवारणी चालू केलेली आहे. सगळी हरळ आपण व्यवस्थित फवारून घ्यायची आहे, जेणेकरून ती आता डायरेक्ट सगळी आपण 15 दिवस आता हे क्षेत्र पडीक ठेवणार आहोत. तर मग तोपर्यंत ती संपूर्ण सगळी जळून खाक होऊन जाईल. त्यामुळे व्यवस्थित सगळीकडे फवारा मारून घ्यायचा आहे, कोणतीही हरळ सुटू द्यायची नाही आहे. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.